जे विजयी झालेले होते आणि इतर ज्यांना पराजय हा स्वीकारावा लागला अशा सगळ्यांची चर्चा केल्यानंतर काही मुद्दे समोर आलेले आहेत। त्यातल्या काही मुद्द्यांवर आम्ही अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि अजून अभ्यास सुरू आहे। पण एक गोष्ट इथं मला स्पष्ट करायची आहे की आम्ही सत्तेत आलो नाही म्हणून आम्ही नाराज आहे असं नाही। सत्तेत येईल नाही हा विषय दुसरा, पण आमचा कुठेतरी एक अंदाज होता। काही झालं तरी आम्ही इतिहासात सगळ्यात जास्त वाढ 13% वाढ तिथं झालेली आहे, ते अननॅचरल आहे। ते कुठेतरी एक डाऊट घेण्यासारखं आहे। नाहीतर काही लोक म्हणतील मग तुम्ही लोकसभेचा निकाल स्वीकारता आणि विधानसभेचा नाकारता। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथं जे जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन झालं त्याच्यामध्ये फक्त 28 ठिकाणी बीजेपीने उमेदवार दिले होते। त्यात 23 उमेदवार हे मुस्लिम उमेदवार होते, पण बाकी ठिकाणी त्यांनी एक सुद्धा उमेदवार दिला नाही जिथं मुस्लिम मतदार हे जास्त आहेत, 98% 99%। तसंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर जिथं कुठलं ते 98% मुस्लिम मतदार मालेगाव सेंट्रल मध्ये तिथं कुठेही काय गडबड झाली असं आमचं मत नाही। त्याचं मुख्य कारण जिथं झालेली आहे तिथं महायुतीचा उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेला आहे। तुम्ही जर सोशल मीडिया नाही तर टीव्हीवर काही चर्चा बघितल्या, शिर्डीमध्ये काही विद्यार्थ्यांनी मतदान केलं अशी तुम्ही चर्चा ऐकलेली आहे। काही जसं आपलं कन्नड आहे तिथं जेवढं मतदान आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान ईव्हीएम वर झालंय। त्यात ईसीआय म्हणजे इलेक्शन कमिशनने एक्सप्लेनेशन दिलं, पण ते एक्सप्लेनेशन सुद्धा आपण टॅली केलं। त्याच्या मोठ्या प्रमाणात तिथं आपल्याला फरक हा त्या ठिकाणी दिसतोय। आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पोस्टलवर 56% भाजप दिसत होतं, ईव्हीएम मध्ये डायरेक्ट 90%वर गेले। शिंदे गट 35% पोस्टलवर दिसत होतं, डायरेक्ट 70%। आणि लोकांचा आता जो काही विश्वास या सिस्टमवर उडत चाललाय तो कुठेतरी हा विश्वास परत आणण्यासाठी ही चिकित्सा नाही तर पोस्टमॉर्टम मशीनचं लोकांसमोर, मीडियासमोर, कॅमेरासमोर ज्या पद्धतीने सुनावणी ही सुप्रीम कोर्टला टीव्ही समोर होती नाही तर मीडिया समोर होती, तसंच हे सगळे मशीन काढून चेक करणं हे महत्वाचे। व्हीव्हीपॅट मॅच होणारच आहेत, कारण का आमचं व्हीव्हीपॅट अजून एक गोष्ट काही व्हिडिओज आमच्याकडे आलेत ते मी पब्लिश करेन। त्याच्यामध्ये एका उमेदवाराने त्याच्या कार्यकर्त्याने ते चुकीचे आहे पण त्यांनी व्हिडिओ काढला मतदान करताना, बटन दाबलं रोड रोलरचं, तिथं फोटो आला रोड रोलरचा, पण तो फक्त फोटोच होता, खाली चिठ्ठीच पडली नाही। मग असं आम्ही समजायचं का आम्ही जे बटन दाबतो नंबरचा असतो। विषय एवढाच आहे की समजा त्याच्यामध्ये झाले 1000 मतदान, पण त्या 1000 पैकी आम्हाला जे काय असेल की समजा फक्त 900 लोक तिथं आली, जर 100 हे कोण का मशीनलीच केलं तर काय झालं हे बघण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा तिथं जे होते त्याचं फक्त आउटपुट तुम्ही द्या, त्या सीसीटीव्ही कॅमेराचं आम्ही आउटपुट तिथं बघू। आता काही जसं शिरूरमध्ये काही करमाळ्याची लोक तिथं आढळली, काही साताऱ्याची लोक तिथं आढळली। आता समजा शिर्डीमध्ये काही लहान कॉलेजच्या मुलांनी मतदान केलं असं तिथं शंका आहे। तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघावं लागेल। काही ठिकाणी त्याच मतदारसंघामध्ये एक व्यक्ती 2 ठिकाणी सुद्धा मतदान केलं अशी चर्चा आहे, दुबार नावं आहेत। त्यामुळे हे सगळ्या गोष्टी कुठेतरी बघण्याची जरूरत आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। कशाच्या बाबतीत हे बघा, कन्नडच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलंय, लोकांनी आवाज उठवला तेवढा परत आयोग जागं झालं। त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं 81 नंबर बूथ वरील आकडेवारी चुकून 80 वर पडली, पण त्याच्यात 81 नंबरचं चुकते ना परत, मग ते काय म्हणणार आता 82चं 81 ला पडलं, मग परत काय म्हणणार 83चं 81 वर पडलं। म्हणजे काहीतरी लॉजिकल सांगितलं पाहिजे, बोलायचं म्हणून बोलून चालत नाही। मग तुम्ही 20 फॉर्म द्या, आम्ही जो मागतोय तो मशीन रिपोर्ट द्या आम्हाला, सगळे तुम्ही व्हिडिओ जे काढले गेले ते सीसीटीव्ही कॅमेरा जे संवेदनशील बूथ होते ते आम्हाला तुम्ही द्या। त्यानंतर ठीक आहे, आता त्याच्याबद्दल न राऊत साहेबांनी स्पष्टीकरण दिलं, न उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्टीकरण दिलं, न आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं की अशी चर्चा झाली आणि असं आमचं मत आहे आणि मग आम्ही त्याच्यावर ही भूमिका घेत आहोत। फक्त चर्चेतून आपण एखादा निर्णय घेणं हे योग्य नाही। काल आमच्या बैठकीत काय चर्चा झाली ही स्वतः मी तिथं बोलून दाखवतोय आणि त्याच्यात
बहुतांश ठिकाणी जे काही कन्फ्युजन आहे नाही तर डाऊट आहे ईव्हीएम मशीनचं, हे मी तिथं आपल्या सगळ्यांसमोर तिथं व्यक्त केलं. ईव्हीएम संदर्भात तुमच्याकडे एवढी चर्चा झाली, त्याचवेळी मग आत्मचिंतन म्हणून बाबा आपल्या काय चुका झाल्या, उदाहरणार्थ अनेक ठिकाणी बंडखोरी आपण थांबवू शकलो नाही, 20 पेक्षा जास्त ठिकाणी बहुधा तुमच्या मैत्रीपूर्ण लढती महिवामध्येच झालेल्या आहेत. नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात तो मुख्यमंत्री पदावरचा विषय किंवा तो संघर्ष, या सगळ्या गोष्टींवरती कधी तुम्ही चिंतन करणार नाहीत का? तर बघा, याच्यावर चिंतन करायचं झालं तर 57 ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती, त्याचा प्रभाव त्यांना तिथं मात्र आला नाही. आणि आम्हाला जर तुम्ही बघितलं तर बंडखोरीचा खूप इम्पॅक्ट तिथं आलाय असं नाही, पण आम्हाला जे ट्रॅम्पेट नावाचं चिन्ह आहे त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आलाय. 11 ठिकाणी आमचे उमेदवार तिथं पडलेले आहेत, त्यामुळे त्याचा तर आम्ही अभ्यास पूर्वीपासून केलेला आहे. दुर्दैव असं यंदा सुद्धा 11 ठिकाणी आम्हाला फटका बसलेला आहे. लोकांपर्यंत जाऊन सुद्धा माझ्याच मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा एक डमी उमेदवार जो उभा केला होता त्याला ट्रॅम्पेट दिलं होतं, 3,500 मतं त्यांनी खाल्ली. त्याच्याबरोबर इतर ठिकाणी सुद्धा 11 उमेदवार आमचे त्याच्यामुळे तिथं पडले, त्याच्यावर चर्चा झाली. त्याच्याच बरोबर जे काही ओबीसी मराठा हा जो वाद या महाराष्ट्रामध्ये मुद्दामून काही सत्तेत असलेल्या लोकांनी निर्माण केला आणि त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालं, त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक झालेला जाणवतोय. हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न, कटेंगे बटेंगे, ह्याचाही तिथे इम्पॅक्ट आहे. पण आणि लाडकी बहीण योजनेचा त्याच्यावर तो आला असता, जी चर्चा झाली होती. आणि त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर बीजेपी पासून सगळ्या लोकांनी म्हणजे आम्ही सुद्धा आणि अनेक इतरांनी इंडिव्हिज्युअल म्हणजे जे अपक्ष कॅन्डिडेट त्यांना फोन केले होते, त्यांना बोलवण्यात आलं होतं, चर्चा सुद्धा तिथे सुरू झाली होती. पण जो निकाल लागला तो कोणालाच हा न पचणारा निकाल लागला. आमचं मत, तुम्ही आकडेवारी बदलू नका, 50लाच आम्हाला ठेवा, पण जे काही डाऊट सामान्य लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेलं आहे ते मात्र पारदर्शक पद्धतीने हे कुठेतरी लोकांसमोर क्लिअर झालं पाहिजे. नाही तर येणाऱ्या कुठल्याही निवडणूकमध्ये लढत असताना डाऊट जर डोक्यात राहिलं तर लोकशाही जिवंत राहणार नाही. लोकसभेला पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही 3 मोठी राज्य होती, ज्याचा मोठा आकडा हा लोकसभेसाठी महत्वाचा असतो. त्यावेळी तुमच्या मनात शंका का? दादा, तुम्हाला हेच सांगितलं मी की त्यावेळेस जे मतं इन्क्रीज झाले त्या इन्क्रीजमध्ये परत एकदा आपल्याला मी सांगतो, त्याच्यामध्ये जो आकडा वाढला, 2014 पार्लमेंटमध्ये 4,87,00,000 मतदार होते. 2014 असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये 5,24,00,000 होते, 37,00,000 वाढले. 19ला पार्लमेंट म्हणजे लोकसभेला 5,40,00,000 आले. 19 असेंब्लीला 5,51,00,000 म्हणजे 10,00,000 वाढले. त्यानंतर 19ला जे असेंब्ली झालं त्याच्यामध्ये 5,51,00,000 मतदान झालं. आता असेंब्ली 2024 म्हणजे आम्ही जी लढलो 6,95,00,000 गेलं. आता आम्ही डाऊट का घेत नाही, 2019ला असेंब्ली म्हणजे मी ज्याच्यात गेल्या वेळेस आमदार झालो होतो त्याच्यात आणि ज्याच्यामध्ये गेल्या वेळेस म्हणजे 31 खासदार आमचे निवडून आले त्याच्यात 5,71,00,000 20,00,000 फक्त मतदान वाढलेलं आहे. 20,00,000. आता प्रश्न असा आहे की पार्लमेंट 6 महिन्यापूर्वी झाली आणि आता असेंब्ली, आता आम्ही जी लढलो त्यात 74,00,000 मतदान वाढलेलं आहे. त्यामुळे हा आकडा जर 20,00,000च्या आसपास नाही तर 10,00,000 नाही तर नेहमी दरवर्षी हा 5,00,000 वाढतो, याच्या आसपास असला असता तर आम्ही तुम्हाला बोललोच नव्हतो, चर्चा केलीच नसती. 74,00,000 मतदान मोबिलाइज करायला आपल्याला किती गाड्या लागतील? 40,000 मतदान माझ्या मतदारसंघामध्ये समजा वाढले, तेवढं मतदान मोबिलाइज करायला 11,000 गाड्या लागल्या असत्या. बसेस घेतल्या असत्या तर 5,000 बसेस लागल्या असत्या. आता 74,00,000 मतदान हे गावातलं मोबिलाइज झालं का बाहेरून आणलं गेलं का या तालुक्यातलं या तालुक्यात गेलं का तिथंच असणाऱ्या व्यक्ती 2 ठिकाणी मतदान केलं, हे कुठेतरी आता स्पष्ट व्हायला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. नाही, आकडे जर बघितले तर भाजपचा आकडा अशा पद्धतीने आलेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी खूप वेळ घालवला तर दादा आणि बीजेपी मिळून सत्ता स्थापन करू शकतं. दादांनी वेळ घालवला तर बीजेपी आणि एकनाथ शिंदे साहेब तिथं सत्ता स्थापन करू शकतं. त्यामुळे आता बरंच काही दिवस या गोष्टी चालतील असं नाही. खरं तर पहिल्याच दिवशी या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. उगाच रटाळ पद्धतीने खेचाखेची सुरू आहे. सगळ्यांना माहिती काय होणार आहे. भाजपचंच तिथं मुख्यमंत्री पद येऊ शकतं, फक्त दाखवण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना 1 वर्ष दिलं जाऊ शकतं, नाहीतर 5च्या 5 वर्ष मुख्यमंत्री हे भाजपचेच राहतील. आणि जर भाजपने सांगितलं 2.5 तर 2.5 वर्ष होईल. 2.5 वर्ष झाल्यावर पुढच्या 2.5 वर्ष भाजपच राहील.
दिलं तर चांगली गोष्ट आहे. आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करू, अभिनंदन करू. पण भाजपला तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ओळखत असाल तर भाजप सहजपणे अजितदादांना मुख्यमंत्री बनवतील असं नाही. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा बनवणार नाही. पण गेले 2.5-3 वर्ष एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांना मागण्याचा अधिकार आहे, म्हणून फक्त ते थोडंसं पुढं मागे करत आहेत. जर त्यांना गेल्या 2.5-3 वर्षात मिळालं नसतं तर मग एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मागितलं नसतं. त्यामुळे शेवटी भाजपला ताकद खूप मोठी मिळालेली आहे. मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला तर होईल. फक्त कोण होईल? देवेंद्र फडणवीस साहेब होतील का आपल्या महाराष्ट्रातलाच एक भाजपचा नेता जो 2019ला त्याला तिकीट नाही मिळालं, तो केंद्रात जाऊन त्यांनी चांगलं काम केलं, अशा व्यक्तीला दिलं जाईल हे मात्र सांगता येणार नाही. बावनकुळे असं म्हणतात की बोलू नका तर उरलेले आमदार पण आमच्याकडे येतील, जे राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील. आल्यानंतर त्या बाबतीत चर्चा करू. पालकमंत्रीपदाबाबत आता म्हणजे वादविवाद सुरू झालेत. म्हणजे आधी मुख्यमंत्री खरं ना, आता पालकमंत्री नाशिक, पुणे जे महत्वाचे रायगड येतात त्यांच्यात वाद सुरू आहेत. महायुतीत खिचडी झाली असं वाटतं. नाही, आता शेवटी तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना मॅन्डेट तसं मिळाले, कसं मिळालं हा प्रश्न वेगळा. पण मिळालं असेल तर त्यांना कोणाला द्यायचं तर ते. आता गेल्या वेळेस पण बऱ्याच लोकांनी कोट बीट जॅकेट शिवून ठेवलं होतं, त्यांना मिळालं नव्हतं, तर त्यांचा अधिकार पहिला असावा. त्यामुळे थोडंसं वादविवाद होतील. बरीच काही चर्चा आपल्या टीव्हीवर बघायला मिळेल. जे काही आपण सोप ऑपरा ज्याला म्हणतो, नाहीतर जे काही पारंपरिक आपण चॅनल्स तिथं बघतो ते जरा काही दिवस बंद करून फक्त न्यूज चॅनल जरी बघितले तरी आपल्याला एंटरटेनमेंट पुढचे बरेच दिवस बघायला मिळेल असं मला वाटतं. इंडिव्हिज्युअल नको.